मैत्रिणींनो, आता सध्या आंब्यांचा सीझन चालू आहे, तर मग आमरसपुरी आणि बटाट्याची चटणी हा बेत तर झालाच पाहिजे. तर मैत्रिणींनो, अगदी खुसखुशीत आणि टम्म अशी फुगलेली पुरी, तसेच घट्टसर असा आंब्यांचा रस आणि तसेच चटपटीत अशी बटाट्याची चटणी तर कशी बनवायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर या व्हिडिओमध्ये मी पुरी अगदी टम्म कशी फुगावी, तसेच ती नंतरसुद्धा नरम कशी राहावी यासाठी मी काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आंब्याचा रससुद्धा अगदी घट्टसर असा कसा राहील, त्यामध्ये खूप कमीत कमी पाणी टाकून, आणि तसेच बटाट्याची चटणीसुद्धा अगदी चटपटीत अशी झणझणीत, अगदी तोंडाला चव येईल अशी ही चटणी आहे. तर ही चटणी कशी बनवायची हे आपण बघणार आहोत. तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आता आपण येथे पुरींचे पीठ भिजवून घेणार आहोत. तर येथे मी गव्हाचे पीठ गाळणीने गाळून घेत आहे आणि त्यासोबतच येथे 1 चमचा रव्याचा टाकलेला आहे, बारीक रव्याचा. चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि 1 ते 1.5 चमचा इतके हे तेल टाकलेले आहे. तर मैत्रिणींनो, हीच ते आपली सिक्रेट टिप आहे की पुरी टम्म अशी फुगेल आणि खुसखुशीत राहील. तर त्यासाठी आपल्याला येथे 1 चमचा हा बारीक रवा आवर्जून टाकायचा आहे. तुम्हीसुद्धा घातलेला नसेल याआधी, तर एखाद्या वेळी तुम्ही जेव्हा बनवणार आहात तर या पुरीमध्ये तुम्ही 1 चमचा हा रवा आवर्जून टाकून बघा. तर थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे कणिक भिजवून घ्यायचे आहे. आणि हा जो कणकेचा गोळा आहे हा आपल्याला अगदी सैल भिजवायचा नाही, तर तो थोडासा आपल्याला घट्टसर असा भिजवायचा आहे. आणि त्यानंतर इथे 10 मिनिटे आपल्याला हे पुरींचे पीठ आहे ते झाकून ठेवायचे आहे. आणि एका साईडला मी इथे बटाटे लावून घेतलेले आहेत शिजवण्यासाठी. आणि तसेच येथे 10 मिनिटे झालेली आहेत आपली. तर पुरींचे पीठ अगदी मस्त छान झालेले आहे, लुसलुशीत झालेले आहे. तर येथे आपल्याला लिंबाच्या आकारा एवढा हा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला येथे आता हे गोळे करून घ्यायचे आहे. तर मी येथे थोड्या थोड्या या लाट्या करून घेणार आहे. आणि आता मी तुम्हाला पुरी लाटून दाखवत आहे. तर पुरी लाटताना आपल्याला जाडही नाही आणि बारीकही नाही अशी लाटायची आहे. म्हणजेच जेव्हा आपण पुरी तळतो त्यानंतर जेव्हा आपण कितीही वेळाने ती पुरी खाल्ली तरीसुद्धा ती पुरी तशीच नरम राहणार आहे. त्यामुळे पुरी लाटताना ही अशी काळजी घ्यायची आहे की जाडही नाही आणि बारीकही नाही अशा लाटायच्या आहेत. तर मी तुम्हाला या 2-3 पुऱ्या लाटून दाखवत आहे. तर एकसारख्या अशा या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला या पुऱ्या अशा करायच्या नसतील तर तुम्हाला अजून एक टिप सांगते मी. तर एक मोठी तुम्ही चपातीसारखी पुरी लाटून घ्यायची आणि छोट्या वाटीच्या आकाराने ही पुरी कट करून घ्यायची. तर मी येथे थोड्या थोड्या या पुऱ्या लाटून घेत आहे आणि गॅसवर कढई ठेवली आणि त्यात तेल टाकलेले आहे. तर तेल आपल्याला आधी कडकडीत गरम करायचे आहे. नंतर गॅसची फ्लेम ही अगदी कमी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला चेक करून घ्यायचे आहे की आपले तेल तापलेले आहे की नाही. तर येथे मी पुरी टाकली आहे पहिली. तर बघा, पहिलीच पुरी आपली अगदी टम्म अशी फुगलेली आहे आणि खूपच छान असा कलरसुद्धा आलेला आहे. तर आपल्याला पुरीला थोडासा तांबडा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर ती सर्व बाजूने आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे. बघा किती सुंदर अशी ही आपली टम्म फुगलेली आहे आणि मस्त दिसत आहे. तर आता मी ही जी पुरी आहे ती काढून घेत आहे आणि अशाच पद्धतीने एक एक करत मी या सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहे. तर पुरी तळताना आपल्याला जी गॅसची फ्लेम आहे ती अगदी लो टू मिडियमच ठेवायची आहे, अगदी फुलही करायची नाही. जर आपण गॅसची फ्लेम ही फुल केली तर आपली पुरी ही चटकन जळते आणि आतूनही कच्चीच राहते. म्हणून ही टिपसुद्धा तुम्ही जरूर लक्षात ठेवायची आहे. पहिली टिप म्हणजे पुरी करण्यासाठी तुम्ही 1 चमचा रवा टाकायचा आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला कमी ठेवायची आहे, म्हणजेच मिडियम टू लो. तर अशा पद्धतीने आपल्या या सर्व पुऱ्या झालेल्या आहेत. बघा, एकसुद्धा पुरी अशी नाही की ती फुगलेली नाही, अगदी टम्म अशा सर्व या पुऱ्या फुगलेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने या पुऱ्या नक्कीच ट्राय करा. तर आता इथे आपले बटाटे शिजवून झालेले आहेत, ते थंड करून घेऊयात. तोपर्यंत येथे आता आंब्यांचा रस बनवून घेणार आहोत. तर येथे केशर आंबे घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे आंबे असतील, हापूस असतील, केशर असतील, बदामी, तुम्ही जे आणले असतील ते करून घ्यायचे आहे. तर मी येथे केशर आंबा घेतलेला आहे आणि केशर आंबा हा मस्त, आंब्याचा रस हा घट्टसर असा होतो आणि चवीलाही गोड असा लागतो.
तर केशर आंबा तुम्हीसुद्धा आणून बघा एकदा. आणि आपल्याला हे आंबे सर्व चांगल्या पद्धतीने पाण्याने आधी धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर असे हे आपल्याला हाताने दाबून घ्यायचे आहेत, नरम करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही दुसरीसुद्धा टिप फॉलो करू शकता. तर आंबे असे नरम न करता कट करून मग त्याचा आंब्याचा रस तुम्ही काढून घेऊ शकतात. परंतु मी हे सर्व आंबे चेक केले तर सर्व आतून खूपच छान होते, एकही डाग नव्हता, म्हणून मी डायरेक्ट हे नरम करून या आंब्यांचा रस करून घेत आहे. तर या रस करताना सुद्धा मी एक टिप सांगणार आहे तुम्हाला. तर बरेच जण काय करतात, हा रस काढून झाल्यानंतर या सालीमध्ये पुन्हा पाणी टाकतात आणि ते पाणी या रसामध्ये टाकतात. परंतु आपण जर तसे केले तर या सालींचा जो कडवटपणा थोडासा लागतो, तर तो या सर्व आंब्याच्या रसामध्ये उतरतो. तर तसे न करता आपल्याला काय करायचे आहे, जेव्हा आपण हे आंब्याचा रस पितो त्यानंतर तो एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आंब्याची साल, आणि त्यानंतर हे चमचाने आपल्याला सर्व ही जी सालीचा जो गर आहे तो सर्व आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला नंतर ही साल धुण्याची अजिबात गरज येत नाही, तर कारण आपण त्यातील सर्व गर काढून घेतलेला असतो म्हणून. तर ही सुद्धा टिप खूप महत्त्वाची आहे, तुम्ही हे आवर्जून करून बघा नेक्स्ट टाईम. तर अशा पद्धतीने मी या सर्व सालींचा गर काढून घेतलेला आहे आणि ज्या आंब्यांमधील कोळी होता, रसामधील ज्या कोळी होत्या तर त्या मी बाजूला काढून घेतल्या पिळून. आणि थोडा त्यात थोडा गर असतो म्हणून मी नॉर्मल इतके हे फक्त 3 ते 4 चमचे इतके हे पाणी टाकलेले आहे आणि या कोळी धुवून घेतलेल्या आहेत आणि फक्त तेवढ्याच पाण्याचा वापर केलेला आहे. आणि येथे 2 ते 2.5 चमचे मी साखर टाकलेले आहे. छोटे पोहे खाण्याचा जो चमचा असतो आपला, तेवढेच चमचे साखर टाकलेली आहे. आणि आता आपल्याला हा जो रस आहे तो मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचा आहे आणि अगदी एकसारखा असा घट्टसर असा हा आपल्या आंब्याचा रस झालेला आहे. बघा किती छान टेक्स्चर आलेले आहे. तर आता तो आंब्याचा रस आपण फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे, म्हणजेच गरम पुरीसोबत मस्त थंड असा रस आपण नंतर खाणार आहोत. तर आता इथे बटाट्याची चटणीसाठी तयारी करून घेणार आहोत. तर इथे मी बटाटे आधी बारीक कापून घेतले, त्यानंतर येथे एक कांदा घेतलेला आहे, तो 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व बारीक आपण कट करून घ्यायचे आहे. तर गॅसवर कढई ठेवली आणि 2 चमचे इतके हे तेल टाकलेले आहे. तर त्यात आधी आपल्याला मिरची टाकायची आहे, नंतर मिरची थोडीशी 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायची आहे. नंतर जिरे टाकायचे आहे. जिरे टाकल्यानंतर आपल्याला कांदासुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो कढीपत्ता घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे. तर कांदा थोडासा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला थोडीशी अर्धा चमचा इतकी ही हळद टाकायची आहे. तर हळद टाकून झाली की आपल्याला जे आपण बटाटे कट करून घेतलेले होते ते सुद्धा यात टाकून घ्यायचे आहेत. तर थोडे परतून घ्यायचे आहेत ते छानपैकी असे, आणि ते थोडे परतून झाले की त्यात आपल्याला इथे चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचे आहे. मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला थोडेसे 2 ते 3 मिनिटे ही चटणी परतून घ्यायची आहे. तर आपण जितकी ही चटणी परतून घेऊ तितकी ही खरपूस आणि खूपच छान अशी खायला लागते, चव खूप छान लागते तिची. आणि त्यानंतर शेवटी आपल्याला ही कोथिंबीर टाकून घ्यायची आहे वरून. तर अशा पद्धतीने आपली ही बटाट्याची झणझणीत आणि एकदम तोंडाला चव येईल अशी ही चटणी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपला मस्तपैकी आमरस तसेच पुरी आणि झणझणीत अशी ही बटाट्याची चटणी हा मेनू तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा या आंब्यांच्या सीझनमध्ये हा मेनू एकदा नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा. आणि हो, माधुरीज किचनला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजेच मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करते तर ते सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. तर व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्कीच करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. तर भेटूयात आता आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.